नमस्ते. मी वैद्य कुणाल तांबे. तुमच्यापैकी किती जण आयुर्वेद करण्यास खूप इच्छुक आहेत ॲक्च्युली, आणि किती जण ॲलोपॅथी करण्यात इच्छुक आहेत? की नाही, सगळे आयुर्वेद करण्यातच इच्छुक आहेत? बरोबर, चालेल, ओके. तर केस टेकिंग या पेशंट पाहणे आणि त्याची हिस्ट्री घेणे हे किती महत्त्वाचं आहे हे माहितीच आहे, तर मी सांगायचा प्रयत्न करेल. पहिलं मला तुमच्यापैकी कोणी सांगेल का की केस घेणं का महत्त्वाचं आहे? असं तर आपले GP वगैरे डॉक्टर्स येतात, काय होतं, पेशंट औषध देतात आणि 5 मिनिटात की 2 मिनिटामध्ये एक पेशंट पाहतात. मग केस घेणं का महत्त्वाचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये? आयुर्वेदमध्ये एवढं का सांगितलं केस घेणं? एवढं अर्धा अर्धा तास आपण का घालवतो केस घेण्यामध्ये? कोणी सांगेल? मग त्या केसमधनं आपल्याला काय पाहिजे ॲक्च्युअल? हेतू. येस, अजून अजून येस, अजून तेच महत्त्वाचे. सगळ्यात पहिलं काय पाहिजे? केस टेकिंग का घेतोय आपण, तर त्याचा हेतू काय आहे हे आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. जर हेतूच नसेल, निदान परिवर्जनच झालं नाही, तर आपण कोणत्याच रोगाची ट्रीटमेंट करू शकत नाही. तेवढ्यापुरती करू शकणार, आत्ता एक काही औषधं दिली तेवढ्यापुरती त्याला बरं वाटणार, पण जे मुळासकट डिसीज बरा होणं आहे हे जर आपल्याला अपेक्षित असेल तर आपल्याला त्याचा हेतू शोधणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं, आपल्याला त्याचं निदान झालं पाहिजे. आजाराचं निदान परिवर्जन झालं तरच होणार आजार बरा. त्यासाठी निदान होणं, त्यासाठी पण केस टेकिंग फार महत्त्वाची. आणि ट्रीटमेंट जर देणार आहे, निदान परिवर्जन होईल, पण त्याची ट्रीटमेंट काय द्यायची, कोणत्या आजारावर द्यायची आहे, कशानुसार द्यायची आहे, काय त्याचा रुटीन काय आहे, त्याच्यानुसार द्यायची आहे की फक्त त्याला आत्ता आजार झाला आहे त्याच्यानुसार द्यायची आहे, की त्याचा दिनचर्या काय आहे, ऋतुचर्या काय आहे, तो काय काम करतो, काय करतोय, कशामुळे त्याला आजार झाला आहे त्याच्यावरनं द्यायचे. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी हेतू, निदान आणि ट्रीटमेंट हे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला रोगनिदानमध्ये केस पेपर असा शिकवला असेल सेकंड इयरला, आठवतोय का? प्रवेश तिथी, रुग्णपत्रक, रुग्णनाम, वेदना विशेष हे शब्द वापरून जर आपण केस घेतली तर किती रुग्णांना कळेल असं तुम्हाला वाटतंय? प्रकृती परीक्षण किती रुग्ण? तुम्ही आता ह्याच्यापैकी एक शब्द श्वसनम वेग सांगा, रुग्णाला विचारलं तुमचे उपद्रव काय आहे का तुम्हाला सांगा, तर किती रुग्ण तुम्हाला उत्तरं देतील का उठून जातील? हा पेपर आपल्याला आयडियल आहे, पण हा आपल्याला समजण्यासाठी, आपल्या नॉलेजसाठी, याच्यातनं आपण जे आत्तापर्यंत शिकलोय ते आपल्याला ग्रास झालं पाहिजे, याच्यासाठी हा पेपर आहे. हा महत्त्वाचा आहेच आहे, पण हा आपल्यासाठी, हा पेशंटला महत्त्वाचा नाही आहे. पेशंट याच्यातनं समजू शकणार नाही आहे. कधी कधी आता पेशंटला आपण डायरेक्ट पेपर देतो. आता इथं जेव्हा जास्त पेशंट वगैरे असतात, पेशंटला पेपर देतो, तो पटापट टिक करतो, पण त्याला जर हा पेपर दिला तर तो किती टिक करेल यात शंका आहे. काहीच टिक करू शकणार नाही. याच्यामधलं हे पण देणार नाही, स्त्रोतच त्याला प्राणवह कळणार नाही, उदानवह कळणार नाही, आणि काहीच कळणार, वर्ण धातू उपधातू काही समजणार नाही. पण हाच पेपर आपण ग्रास्प करायचा आहे, आपण समजून घ्यायचं आहे, आणि ह्याच्यातनं आपल्या भाषेत किंवा पेशंटला समजेल अशा भाषेमध्ये आपण तो पेपर तयार करणं महत्त्वाचं आहे. आणि तो पेपर आपण तयार केलेला आहे, तुम्हाला खूप कष्ट घ्यायची गरज नाही. सरांचा पेपर तुम्ही आता रोज OPD येताय, पाहतच असाल. या पेपरमध्ये काय काय आहे? पहिलं काय, आपलं रजिस्ट्रेशन नंबर हा महत्त्वाचा आहे. किती पेशंट झाले, कोणाचा काय नंबर आहे, लॅपटॉपमध्ये किंवा ॲपमध्ये आपण सेव्ह केलं की त्या नंबरनुसार आपण पेशंटला पटकन शोधू शकतो. नाहीतर 1000 एक पेशंट झाले तर तो पेशंट आला परत फॉलोअपला तर आपल्याला सापडत नाही पेपर. त्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर महत्त्वाचा आहे, दिनांक महत्त्वाची आहे, वेळ कधी आला आहे ते पण महत्त्वाचं आहे. तो म्हणतो मी कधी आलो होतो, सकाळी आलो, संध्याकाळी, त्याच्यावरून पण आपण पटकन पेपर सापडू शकतो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये, कोणी पाठवलं आहे तुम्हाला, पेशंटला कोणी पाठवलं हे पण फार महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे कोणी पाठवलं आहे? काय वाटतंय तुम्हाला, का महत्त्वाचं आहे? कोणी पाठवलं आहे, कोणी नाही पाठवलं, आपल्याला काय पेशंट आल्याशी मतलब? मग कोणी पाठवलं महत्त्वाचं आहे का नाही? का? एक कारण काय म्हटलं? येस, बरोबर आहे ना. मग पैशातच बोललं पाहिजे ॲक्च्युली. कशाला करतोय आपण सगळे?
पैशात बरोबर आहे. ते एक मुद्दा बरोबर आहे. रेफरन्स कुणी डॉक्टरांनी आपल्याला कोणत्या डॉक्टरांनी किती पेशंट पाठवलेत, जर डॉक्टर असेल तर त्यांनी किती पाठवलेत, मग त्याला आपल्याला पैसे देणं साहजिक आहे ना. आपण पण पाठवणार आहे, तो पण आपल्याला देणार आहे. पुढं अजून सर त्याचा रेफरन्स जसा असेल त्याच्यावर आपण एक अंदाज म्हणजे की हा आपले किती ऐकेल. ते पण आहे. आणि कोणी पाठवला, नातेवाईकांनी पाठवला असेल तर त्यानुसार आपल्याला हे करावं लागेल. आणि जर पंचकर्म केलेला काही पेशंट असतं आपल्याकडे, तर आपल्याकडे एक पंचकर्म करून गेलाय पेशंट आणि त्याच पेशंटनी या पेशंटला पाठवलं आहे, तर त्याला अपेक्षितच पंचकर्म असतात बऱ्याच वेळेस, की मी यांच्याकडे पंचकर्म केलं होतं, मला असा असा फरक पडलेला. त्याला पण आपण पंचकर्मासाठीच मोस्टली आलेला असतो. आणि जर औषधावर पाठवलं असेल तर त्या औषधावर आलं असतं, म्हणजे आपल्याला ते पण जास्त लगेच क्लिक व्हायला पाहिजे. कशासाठी आला आहे हा त्याच्या पुढचा प्रश्न तोच आहे. कशासाठी आला आहे? औषधं घेण्यासाठी आला आहे की त्याला काही जण आता असं येतात की मला आजार नाही आहे, काही नाही आहे, पण मला फक्त पंचकर्म करायचं हेल्दी राहण्यासाठी. ऋतूनुसार जे पंचकर्म येतात, आता पावसाळा आला तर मला बस्ती करून घ्यायचं आहे, मी कुठं पोस्ट वाचली किंवा मग एक लेक्चर ऐकलं यूट्यूबवर किंवा आमच्या यांनी केलं इकडं, त्यांना त्या पावसाळ्यात बस्ती केल्याने बरं वाटलं, तर मग बस्ती करायचं. मग काही जण पंचकर्मासाठी येतील, काही जण औषधी ट्रीटमेंटसाठी येतील किंवा काही जण चौकशीसाठी सुद्धा येऊ शकतात. मग त्यानुसार आपण त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन. नाव महत्त्वाचं आहे. नाव, वय, लिंग. वयावरनं पण आपल्याला त्याची प्रकृती कळू शकते. आता त्याचा कोणता काळचा आहे, वृद्धापकाळ असेल तर वाताचा त्याचा दोष आहे, मध्यम काळ असेल तर पित्त आहे, त्याच्या आधीचा असेल तर कफ आहे. त्यानुसार जन्मतारीख महत्त्वाची आहे. किती वय आहे ते तर काढण्याचे, पण कोणत्या महिन्यामध्ये त्याचा जन्म झाला आहे त्याच्यावर सुद्धा त्याच्या प्रकृती किंवा त्याचे आजार कोणते होतात यावर आपल्याला जास्त अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. नंतर त्याचं वृत्त, फोन नंबर, पत्ता, कुठं राहतो, काय जवळ राहतोय, तो रोज पंचकर्माला येऊ शकणार आहे नाही, लांब राहतोय, त्याला ॲडमिशनची गरज आहे का, त्यासाठी पत्ता फार महत्त्वाचा आहे. कुठून येतोय, त्याला कुरिअर परत औषधं पुढच्या वेळेस त्याला नाही जमलं यायला तर कुरिअर करायची, तर त्याचा डिटेल ॲड्रेस आपल्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर विवाहित आहे, अविवाहित आहे, मुलं किती आहे, मुली किती आहे, मुलांच्या ट्रीटमेंटसाठी आला आहे काय, बाकीच्या ट्रीटमेंटसाठी आला आहे, मुलं होत नाही आहे त्याच्यासाठी आला आहे, विवाहित आहे, अविवाहित आहे, ते पण फार महत्त्वाचं आहे. पुढे शिक्षण काय झालं आहे, नोकरीला कशासाठी, कामाची वेळ काय, शिक्षण, नोकरी याच्यावरनं आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. याचा इन्कम किती असेल आपल्या बॅक माइंडला आपल्याला समजू शकणार आहे, की जेणेकरून याला पैसे देऊ शकणार आहे नाही, याची परिस्थिती कशी आहे, याचं राहणीमान कसं असणार आहे. एखादा IT प्रोफेशनल असेल तर त्याचं आपल्याला बॅक माइंडला माहिती आहे याचं काय प्रोफेशन, त्याचं काय रुटीन असणार आहे. एखादा शेतकरी असेल तर त्याचं काय रुटीन असणार आहे, त्याचा काय आहार असणार आहे, त्याचा काय विहार असणार आहे, ते आपल्या बॅक माइंडला चालू राहतं. त्याच पद्धतीने म्हणून ते महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे कामाची वेळ काय आहे त्याची आणि कामाचं कसं स्वरूप आहे. तिन्ही शिफ्ट करावे लागत आहे, बैठक काम आहे, मग त्याच्यानुसार त्याच्या पित्ताचा त्रास होतो, त्यासाठी ते कारण असू शकतं का, किंवा जर त्याचं शिफ्ट ड्युटी असेल तर या आठवड्यात तो मॉर्निंगला जातोय, दुसऱ्या आठवड्यात इव्हिनिंगला, तिसऱ्या आठवड्यात नाईट शिफ्ट करतोय, अशा त्यानुसार पण त्याचा कोणता आजार आहे, त्याचा पचनाचा काय प्रॉब्लेम आहे, तो जेवतोय का नाही वेळेत व्यवस्थित, हे समजणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढचा किती किलोमीटर त्याचा प्रवास होतोय. म्हणजे जर समजा इथून आता राजगुरुनगरला आहे, आमच्या इथून पुण्यात येतात बरेच जण कामासाठी, मग तिथून पुण्याचा त्याचा 2 व्हीलरचा प्रवास आहे, त्याने किती वाद प्रकोप होऊ शकतो, 4 व्हीलरनी आहे, बसनी आहे, मग बसनी असेल तर त्याला किती वेळ लागतोय, मग त्याचा टाईम किती जातोय आणि त्याचे मानसिक ताणतणाव पण किती वाढतोय प्रवासामुळे, जो वाद प्रकोप होतो तो, त्याच्याकडं पण जास्त लक्ष देणं. नंतर मोबाईल, कॉम्प्युटर, हेडफोन हे किती वापर आहे त्याचा, बसून असेल लॅपटॉपवर दिवसभर तर त्याच्या डोळ्याचा त्रास होतोय का, डोकं दुखतंय का, तीच लक्षणं असतील त्याच्या, आणि जो आपले लक्षणं सांगितली की मला हा त्रास होतो, ती त्याच्याशी आपण कोरिलेट करू शकतो. त्याच्यानंतर उठतो किती वाजता, झोपतो किती वाजता, दिवसा झोपतो का, हे नॉर्मल आपण सर्व दिवसभराचं. मग रात्रीचं जर शिफ्ट ड्युटी असेल तर जागरण होतंय का, त्याच्यावरनं मग तो उठतो किती वाजता, त्याच्यामुळे त्याची भूक कधी लागते ते आपल्याला समजू शकतं. जर उठतोच उशिरा असेल आणि त्याच्यामुळे त्याचं अग्निमांद्य असेल तर आपल्याला ते पण पॉईंट आऊट करू शकतो आपण. नंतर व्यायाम करतोय का तो दिवसभरात, व्यायाम करतोय नाही करतोय. काही जण म्हणतात आम्हाला कामातच एवढं असतं की आम्हाला त्याच्यातच खूप व्यायाम होतो, मग तो व्यायाम धरायचा की नाही धरायचा. कामातच आम्हाला खूप खूप दगदग असते,
मग तो म्हणतो की व्यायाम कशाला करायचा, माझी एवढी दिवस भरत दगदग होती. मग तो व्यायाम आहे की नाही आहे? नाही आहे व्यायाम, राईट. मग त्यांनी सकाळी 1 तास तरी स्वतःच्या शरीरासाठी काढला पाहिजे. मग त्याला सजेशन आपण तिथं देऊ शकतो. त्याच्यानंतर नाश्ता काय करतोय, काही नाश्ता करतात, काही जण नाश्ता करत नाही, काही जण डायरेक्ट सकाळीच जेवतात. मग ते पण काही काही हेतू असू शकतो काही आजारांचा, म्हणून तिथं लक्ष देणं फार महत्त्वाचं. मग तो नाश्ता काय करतोय, काही जण शिळाच भात खातात, काही जण चहा चपाती खातात, चहा बिस्किट खातात, चहा टोस्ट खातात, काही जण अंडी खातात रोज, काही जण दूध आणि अंडी मिक्स करून खातात. मग त्याचे जे जे आजार पुढं संभवतात त्याची ती लक्षणं आपल्याला लगेच समजू शकतात. तो खातो का दूध अंडी? हो, खातात का कोण? नाही ना. नंतर जेवण काय त्याचं, शाकाहारी आहे, मांसाहारी आहे, व्हेज खातोय, नॉनव्हेज खातोय. नॉनव्हेज खातोय तर आठवड्यात किती वेळा खातोय, व्हेज खातोय तर काय काय व्हेज खातोय. काही जणांच्या घरी फक्त कडधान्याचं असतात, काही जणांच्या घरी फक्त सुक्या भाज्याच असतात, काही जणांच्या घरी फक्त नॉनव्हेज, दर दिवसाआडच नॉनव्हेज असतं. मग त्याच्यावरनं ते आपण पॉईंट आऊट करू शकतो. मग जेवण किती वाजता आहे, दुपारचं जेवण, नाश्ताच करतात काही जण सकाळी, मग जेवण करत नाही. काही जण जेवण करतात मग त्यांचा वेळ नसतो. काही जण एम आर लोक असतात किंवा बाकीचे फिरतीवरती जे जॉबवर असतात, ते जिथं वेळ भेटेल, जिथं टाईम भेटेल तिथं जेवण करतात. मग त्यात तो पण आपला एक हेतू असू शकतो. मग रात्रीचं जेवण किती वाजता आहे, मग रात्रीचं जेवणाचं टायमिंग आहे का, की रात्री यायला उशीर होतो, ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. नंतर जेवताना टी व्ही पाहता का तुम्ही, किंवा जेवणामध्ये काय काय असतं, जेवणामध्ये काय काय असतं हे विचारणं फार महत्त्वाचं आहे. काही जण फक्त रात्री भात खातात, काही जण वेगवेगळे डाएट्स करतात, किटो डाएट्स, हा डाएट, तो डाएट. मग तो पण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मग त्याला काय आवडतं, काय काय आवडतं त्याला जेवणामध्ये, ते पण फार महत्त्वाचं आहे. त्याच्या आवडीवर, त्याचे प्रकृतीच्यानुसार त्याची आवड असते. त्याची प्रकृती कशी आहे त्यानुसार त्याची आवड पण आपण पॉईंट आऊट करू शकतो. मग आवडीचे पदार्थ कोय, काय खाल्ल्यावर त्याला त्रास होतो जास्त. समजा काही जण म्हणतात की डाळीचं खाल्ल्यावर मला खूप त्रास होतो, मग त्यांना पित्ताचा त्रास आहे का, त्यांचं तसं रुटीन आहे का दिवसभराचं की डाळीचं खाल्ल्यावर त्यांना त्रास होतो. त्यामुळं ते पण फार महत्त्वाचं आहे. नंतर पाणी किती पितात लोक, बरेच जण प्रश्न विचारतात पाणी किती पिलं पाहिजे, किती पिलं पाहिजे पाणी. तहान असेल तेवढंच. किती तहान असती, जशी लागेल तशी. उन्हाळ्यात वेगळी, पावसाळ्यात वेगळी, हिवाळ्यात वेगळी, कष्ट केले तर वेगळी, AC मध्ये बसलं तर वेगळी, त्यानुसार. नंतर काय, नॉनव्हेज किती वेळा आठवड्यातून, अंडी खातात, अंडी खातात, चिकन खातात, मटण खातात, ते पण घरीच खातात का हॉटेलमध्ये खातात, ते अजून कुठं वेगळीकडे खातात, ते पण हेतूमध्ये येऊ शकतं. हॉटेलचं जेवण म्हणजे पाव, वडा, मिसळ, भेळ हे पण त्याच्यामध्येच येतं, आणि प्रॉपर हॉटेलचं जेवण हे पण त्याच्यामध्येच येतं. नंतर चहा, कॉफी, दूध, ताक, दही हे घेतात, किती घेतात काय, हे पण कोणता चहा घेतात, ग्रीन टी घेतात, लेमन टी घेतात, पित्ताचा त्रास असतो लेमन टी चालू असतो, असं पण आपण पाहू शकतो. मग दूध घेतात, दूध कधी घेतलं पाहिजे, काही जण दूध चपाती खातात, दूध भात खातात, जेवल्यावर दूध पितात, किती योग्य आहे ते, नाही आहे योग्य. कधी घेतलं पाहिजे मग दूध, सकाळी. आणि मग जेवण कधी केलं पाहिजे, नाश्ता प्रातःकाळी जर दुधाचं सेवन केलं तर 3 तासानंतर जेवण. येस, बरोबर. ते दूध पचल्यानंतर, दूध पूर्णान्न सांगितलंय ना, हे तुम्ही पूर्णान्न घेणार आणि परत जेवणही करणार, हे 4 वेळेस जेवण असं होणार, मग ते अध्यशन होणार. नंतर आपल्याला काही सवयी आहे का त्यांना, पित्त काढायची, उलटी करायची, किंवा बाकी व्यसन आहे का, स्मोकिंग आहे का, ड्रिंकिंग आहे का, बाकीचे गुटखा, सुपारी वगैरे बाकीचं काय खात आहे, ते फार महत्त्वाचं. काही जण लपवतात, तरी खोदून विचारणं आपलं काम आहे. मलप्रवृत्ती कशी आहे, या वेगांचं धारण करतात का तुम्ही, संडास लघवी धरून ठेवता का तुम्ही, प्रवासात असेल, कामात असेल, जॉबवर असेल, काही जण लेक्चर घेत असतील, लेक्चरमध्ये असतील किंवा लेक्चरला बसत असतील, किंवा काहींच्या मिटिंग असतात कंटिन्यू, मग तुम्ही वेगांचं धारण करताय का, हे पण जाणून घेणं फार महत्त्वाचं. ते पण बऱ्याच व्याधींचे हेतू असू शकतात, मूत्राशमरी असेल किंवा बाकी खूप व्याधी आहेत ज्यांचे वेगधारणामुळेच होणारे व्याधी भरपूर आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर फार देणं महत्त्वाचं आहे.
तर केस कधी धुतात तुम्ही? महिन्यातनं धुतात, आठवड्यातनं धुतात, रोज धुतात की धुतच नाही? केसांना शॅम्पू कोणता? कारण की केसांच्या तक्रारीचे रुग्ण खूप येतात आपल्याकडं. मग त्यांना ते विचारणं फार महत्त्वाचं आहे की केस कधी धुता तुम्ही, कशाने धुता, काय वापरता, कोणता शॅम्पू घेता, कोणतं तेल लावता, मसाज करता, काय करता, किंवा तेल लावता की लावतच नाही, धुण्याच्या आधी लावता, धुण्याच्या नंतर लावता. त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात केसांवर. शॅम्पू कोणता लावता, जास्त केमिकलचा शॅम्पू लावून एकदम ड्राय होतात का केस तुमची? मग ते त्यातून आपल्याला समजू शकतं हे नॅचरल शॅम्पू लावताय की केमिकलचा शॅम्पू लावताय, त्यामुळे कोरडेपणा जास्त आहे की नाही आहे कोरडेपणा, हे पण त्याच्यावरून समजू शकतं. मग संडास लघवी, संडास कशी होती आहे, मल कडक होती, चिकट होती, जास्त वेळ बसावं लागते का, जोर द्यायला लागतोय का, रक्त पडतंय का, असे बरेच सगळे प्रश्न त्यांना विचारणं फार महत्त्वाचं आहे. काही जणला असतात नाही सांगत, पण ते आपण विचारल्यावरच सांगणार आहेत. ते पहिल्यांदा ते सांगतील तेवढं ऐकणं महत्त्वाचंच आहे, पण आपण परत त्याच्यातनं काय राहिलं आहे जे आपल्या हेतूंमध्ये असू शकतं ते आपण विचारणं महत्त्वाचं आहे. पहिलं पेशंटचं ऐकणं महत्त्वाचं आहे. काही झालं तरी पेशंटचं ऐका तुम्ही. पहिलं पेशंट आला बसला की डायरेक्ट तुमची जुगाडी सुरू नका करू की हां सांग हे ना. मग त्याला जे ॲक्च्युअल सांगायचं असतं ते तो विसरून जातो कधी किंवा त्याचं मिस होऊन जातं. आपल्याकडनं पण मिस होतं आणि त्याच्याकडनं मिस होतं. मग त्याचं जे मेन कारण आहे, आला की पहिलं पेशंटचं ऐका तुम्ही. हे नाव वगैरे लिहिणं, हे नाव लिहिण्यापर्यंत ठीक आहे, हे इथून सुरू नाही करायचं लगेच पेशंट पेपर भरायला. हा पेपर आता हे मला झालं मूत्रवेग, शेवटी सांगतो मी तुम्हाला मूत्रवेगाचं कसं आहे. मूत्र कसं आहे, रात्री उठावं लागतं का, खूप वेळा उठावं लागतं का, पांढरेट होती का, पिवळी होती का, लालसर होती का, किंवा खूप कमी होती का, दिवसभरात होतच नाही, दोनदाच जावं लागतं. मग असा त्रास आहे की सारखंच जावं लागतं. मग प्रमेयाची लक्षणं आहेत का, किंवा बाकी कसली लक्षणे आहेत, त्याशी आपण ते कोरिलेट करू शकतो. नंतर रजप्रवृत्ती, स्त्रियांचं रजप्रवृत्ती, श्वेतस्राव, हे पण घेणं फार महत्त्वाचं आहे. पाळीची तारीख लिहिणं फार महत्त्वाचं आहे. किती दिवस पाळी येते ते महत्त्वाचं आहे. किती दिवस ब्लिडिंग होतं, किती दिवस होत नाही किंवा होतच नाही, किती दिवसांनी येते, किंवा व्हाईट डिस्चार्ज आहे का नाही आहे, इचिंग आहे का, किती पॅड्स बदलावे लागतात, हे पण आपला पूर्ण हिस्ट्री घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण की कोणता हेतू असेल हे आपण आत्ता सांगू शकत नाही त्याच्या आजाराचा. त्याच्यामुळे आपण प्रत्येक पॉईंट हा हेतू आहेच हेच समजून आपण ते घेणं फार महत्त्वाचं आहे. मैथून इतिहास पण घेणं फार महत्त्वाचं आहे. तो पण घेणं प्रत्येकाचं कंपल्सरी आहे. नंतर पूर्वीचा आजार आहे का, काही पूर्वीचा ब्लड प्रेशर आहे का, डायबिटीज आहे का, किंवा डायबिटीजची हिस्ट्री आहे का तुम्हाला, ते पण फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक हा आजार याचा उपद्रव म्हणून दुसरा आजार होऊ शकतो. तुम्हाला एखादा आजार आहे, डायबिटीजसारखा आजार आहे, नंतर तुम्हाला फ्रोझन शोल्डरसाठी पेशंट आला, पण त्याला माहीत नाही डायबिटीजमुळे फ्रोझन शोल्डर होऊ शकतो. डायबिटीजचं त्याची ट्रीटमेंट चालू होतं, तर डायबिटीजचा काही प्रॉब्लेम नाही. माझा खांदाच खूप दुखतोय, असं एवढा केला की वरच जात नाही, एवढाच जातोय, वर जात नाही आहे, खूप दुखतोय, पेन होतोय. मग तो आपण पेन होतोय तिथं जळू लावू, आपण विचार करू ना, जळू लावू, युद्धकर्म करू, अग्निकर्म करू, किंवा बाकीचा लेप देऊ, हे देऊ. पण जर आपण त्याला डायबिटीज हेच आपण विचारलंच नाही त्याला की त्याच्या शुगरमुळे हे होतंय, तर मग आपण हे इथं बाकीचं किती लोकली केलं तरी तो बरा होणार आहे का? नाही होणार. म्हणून त्याचं शुगर आहे हे आपल्याला जर माहीत नसेल तर आपण फ्रोझन शोल्डरवर किती पण डोकं आपटलं तरी तो बरा होणार नाही. त्याच्यामुळे हिस्ट्री, पूर्वीचा आजार काय आहे हे घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याला पण कोणता आजार आहे ते पण, आणि फॅमिली हिस्ट्री तुम्हाला काय आहे का, म्हणजे तुमच्या घरच्यांना शुगर आहे का, घरच्यांना BP आहे का, घरच्यांना हार्टचा आजार आहे का, थायरॉईड आहे का, हे बाकीचे आजार घेणं फार महत्त्वाचं आहे. नंतर मग शेवटी येतं हे सगळं उपकरणं वगैरे झालं की कुलवृत्त. नंतर मग तक्रारी. मग हे जे मी मगाशी म्हटलं, हे तुम्ही पेशंट आला की पहिलं डायरेक्ट नाव हे ते आणि सुरू, किती उठतो, कधी झोपतो, कधी उठतो, हे करायचं नाही आहे. पहिला पेपर उलटा करायचा आहे आणि पहिलं तुला काय होतं हे विचारायचं आहे. ते लगेच कधी उठतो, कधी झोपतो आणि काय करतो हे विचारायचं नाही आहे. सगळ्यात पहिलं काय विचारायचं आहे पेशंट आला तर, तुला काय होतंय, काय त्रास आहे, तो पहिला लिहायचा आहे. ते सगळे त्रास लिहायचे, प्रत्येक त्रास एक. मी आता ते फक्त लिहिलं, मला तापच आलाय तेवढंच लिहिलंय. अजून विचारायचं, तापासंबंधित पण बाकीचे प्रश्न विचारायचे जे आपल्याला माहिती आहेत लक्षणं, ते पण त्याला विचारत राहायचे. तो त्याला माहीत नाही आहे, त्याला फक्त कळते मला गरम टेम्परेचर लागते, ताप आलाय. पण ज्वरात बाकी काय होतं, अग्निमांद्य आहे का, पोट साफ होत नाही का, डोकं पण दुखतंय का, डोळ्यांची आग पण होतीये का,
घाम पण येत नाही आहे का, भूक पण लागत नाही का, हे आपण विचारायचे. आपण हेतू काढून घ्यायचे. जर आपल्याला हेतूच नाही सापडला तर आपण आजार कसा बरा करणार आहे. आता हे सगळं हिस्ट्री टेकिंग, हे सगळं केस घेतली आणि जर तुम्हाला हेतू सापडलाच नाही तर मग काय करणार तुम्ही? काय ट्रीटमेंट द्याल? हेतू शून्य आहे. त्याचा पित्ताचा त्रास आहे पण त्याला काहीच, त्याचा हेतू शून्य आहे, काहीच हेतू नाही आहे. कोणतं पित्त किंवा कोणता पण आजार धरा ज्याला हेतू सगळं एकदम त्याचं अप टू डेट आहे, काहीच त्याचा बदल नाही. तुम्ही म्हणतात तसंच तो खातोय, तुम्ही म्हणताय तसंच झोपतोय उठतोय, तेच रुटीन करतोय, पण त्याला त्रास तर आहे. काय करणार तुम्ही? त्याला काय समजावणार? का झालंय तुला हे? का दिला गोळ्यानंतर जा आता, कसल्या गोळ्या देणार? हेतूच नाहीये सापडला तुम्हाला कशात, मग विचार करून सांगा नंतर. नंतर बाकीचं पण, हे बाकीच्या टेस्ट आहेत नाडी. कधीपासून आजार आहे हे पण फार महत्वाचं आहे. कधीपासून आहे आजार? 2 दिवस झाले, 8 दिवस झाले की वर्षानुवर्षे? 2 दिवस झालेलं येत नाही सहसा आपल्याकडे, आता यायला लागलेत पण पूर्वी तर येत नव्हते. खूप मोठी फाईल घेऊन येतात आपल्याकडं की मला इतके डॉक्टर झाले, हा डॉक्टर झाला, तो डॉक्टर झाला. हिस्ट्री टेकिंगवरनं पण मला एक पेशंट आलो आहे, त्याला क्षयचा रुग्ण होता पूर्वी, 5 वर्षापूर्वी क्षयाचा रुग्ण होता आणि त्याला ट्युबरक्युलोसिसची त्याने ट्रीटमेंट घेतली, सगळं बरा झाला ट्युबरक्युलोसिस त्याचा. आणि नंतर त्याला आत्ता कंबरदुखीचा त्रास सुरू झाला, फक्त कंबर दुखायला लागली. मग कंबरदुखी तो सगळीकडे MRI काढ, एक्सरे कर, हे कर, वजनं लाव, गोळ्या घे, औषधं घे, सगळं केलं पण त्याची कंबर काय राहतच नव्हती. मग कोणीच तो ज्यांच्याकडे जायचं ना ते फक्त विचारायचे की कंबर दुखती आहे का? हो. मग ते कंबरदुखीची ट्रीटमेंट द्यायची, हिस्ट्री घ्यायची, पण त्यांच्याकडनं एक मिस व्हायचं की तुला हिस्ट्री, पूर्वव्याधी वृत्तांत काय आहे त्याचा, पूर्वी त्याला ट्युबरक्युलोसिस झाला होता हे कोणीच त्याला विचारलं नाही. त्याच्यामुळे ही क्षयजन्य कंबरदुखी होती. मग त्याला फक्त क्षयाची ट्रीटमेंट दिली तर तो बरा झाला. त्याला कोणतीच वेगळी ट्रीटमेंट, कंबरदुखी रिलेटेड ट्रीटमेंट द्यायची गरज पडली नाही. फक्त क्षयाची ट्रीटमेंट दिली तर त्याची कंबरदुखी थांबली. म्हणून एवढं महत्त्वाचं आहे प्रत्येक बारीक गोष्ट, म्हणून त्याच्याकडं लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. संमतीपत्र घेणं फार महत्त्वाचं आहे. आता हे नाडी ही कोणीतरी शिकवावं लागतं आपल्याला खूप 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 प्रॅक्टिस करावी लागते, मग नाडी समजते. ती वात पित्त कफ आहे का एवढं समजेल तुम्हाला की वातज नाडी आहे, पित्तज नाडी की कफज आहे. मग त्या वातजमध्ये कोणता वातज वाढला आहे, पित्तजमध्ये कोणता पित्तची दृष्टी वाढते, हे समजवायला वेळ द्यावा लागतो. मग तेवढा वेळ देणं, चांगल्या गुरूंकडून शिकणं, त्याचं सारखं बघणं. तुम्ही आता एक आठवडाभर समजा तुम्हाला इथं कोणता अपचनाचा रुग्ण आला किंवा याचं रुग्ण आलं स्पॉन्डिलॉसिस वगैरे, तर त्याची नाडी बघायची, फक्त कुणाचीच नाडी बघायची नाही. एक महिना फक्त स्पॉन्डिलॉसिस झालेल्या रुग्णाचीच नाडी बघायची, कंटिन्यू त्याची नाडी बघायची, काय लागली ते लिहायचं, तुम्हाला वाटेल त्या भाषेत वाटेल तसं लिहायचं, फक्त स्पॉन्डिलॉसिसची नाडी. नंतर तुम्ही इथून दुसऱ्या कॉलेजला गेले, कॉलेजमध्ये समजा उदराचे पेशंट ॲडमिट आहेत 1, 2, 3, किंवा उदरचे बऱ्याच वेळेस कॉलेजमध्ये ॲडमिट असतात, उदरचीच नाडी बघायची, तेच काय वाटलं ते. मग हेच असं करून तुम्ही नाडी शिकू शकता की ह्या उदराची नाडी अशी लागते. आता मी महिनाभर स्पॉन्डिलॉसिस म्हणजे मणक्याच्या आजारांचीच नाडी बघतोय तर त्यांची अशी लागते, मग उदराचीच नाडी बघतोय तर त्यांची अशी लागते. मग उत्राश्मरीचे रुग्ण आले की मी फक्त त्यांचीच बघणार आणि लिहिणार, त्यांचीच बघणार आणि मला काय वाटलं ते लिहिणार माझ्या भाषेत. ठक 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 लागलं, टुक 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 लागलं, माझ्या भाषेत लिहिणार मी. मग ते माझ्या भाषेत लिहिलेलं मलाच कळणार, पण ते मला पुढं आठवणार जेव्हा अशी टोक 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 नाडी लागली आणि मूत्राश्मरीची होती. मग तो तुम्ही पेशंटला न सांगता तुम्ही म्हणत असाल की कसं काय वैद्य बघतात, हां तुला मूत्राश्मरी झाला, ह्याची ट्रीटमेंट घे. हे एक्सपिरियन्स परत 30 नाडी बघितली, ती लिहून ठेवली, ती आपल्याकडे ग्रास केली पूर्ण, की मग ते नाडीचं आपल्याला नॉलेज येईल. नंतर BP, पल्स, वजन, पूर्वीची औषधं काय चालू आहेत, त्याला काय खातोय, आता डायबिटीज असेल तर त्याची कोणती औषधं खातोय. काही जणांना रक्तपातळची औषधं चालू असतात आणि आपण जळू लावायला घेतो त्यांना, आणि रक्त थांबत नाही आणि मग ओरडत बसतो काय झालं मग ते म्हणतात तेव्हा मला रक्तपातळची गोळी चालू होती, तुम्ही सांगितलंच नाही मला.
तुम्ही विचारलंच नाही तर तो सांगेल कशाला, तो काय सांगत सुटणार का मला रक्त पातळची चालू आहे, मला तापाची चालू आहे, मला ह्याची चालू आहे. म्हणून आपण विचारणं महत्त्वाचं आहे कोणती औषधं चालू आहेत. आणि रक्तमोक्षांच्या वेळेस तर प्रत्येकाला विचारणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला रक्त पातळ होण्याची कोणती गोळी, किंवा हृदयाची तुमची कोणती बायपास झाली आहे तर त्याच्यानंतर मोस्टली रक्त पातळच्या गोळ्या असतात. आता रिसेंटचंच उदाहरण झालं तर कोरोना ज्यांना झालं आहे, खूप दिवस ॲडमिट होते ICU ॲडमिट, त्यांना पण रक्त पातळच्या गोळ्या 6-6 महिने घ्यायला लावल्यात काही नाही. मग असे रुग्ण येणार आहेत आपल्याकडं. मग आपण त्यांना जर रक्त पातळची गोळी चालू हे जर विचारलंच नाही आणि डायरेक्ट 3-4 लावले जळू पेनच्या जागी, गुडघ्याला लावले, कमरेला लावले आणि रक्तच थांबलं नाही तर काय करणार तुम्ही. म्हणून हिस्ट्री घेणं फार महत्त्वाचं आहे, कोणतं औषध चालू आहे आणि कोणतं औषध नाही चालू त्याचं. नंतर याच्या आधी कधी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आहे का हे पण विचारणं फार महत्त्वाचं आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही घेतली असेल तर ती कशासाठी घेतली आहे, घेतली असेल तर कोणतं कर्म केलं आहे का तुम्ही, केलं असेल तर कशासाठी केलं, त्यांनी उपशय किती पडला आहे, त्यांनी पडला आहे की नाही पडला आहे. मग आता बाकीची औषधे कशी चालू आहेत, आरोग्यवर्धिनी चालू, काही जण स्किन डिसीजला आता जसे सेट्रिजिन तसे आरोग्यवर्धिनी घ्यायला लागलेत लोक मेडिकलमधून. नंतर त्वचा रोग होता, आरोग्यवर्धिनीचे 1 डब्बे द्या 60ची आणि खातो महिनाभर, एक गंधकरास्यान द्या आणि एक आरोग्यवर्धिनी द्या. मग ती आरोग्यवर्धिनी किती दिवस खायला लावली आहे, श्लोकामध्ये आहे किती दिवस खायची आरोग्यवर्धिनी. श्लोक वाचा, त्याच्यामध्ये आहे तेवढेच दिवस खायची आरोग्यवर्धिनी. मग तेवढे दिवस जर त्याच्यापेक्षा जास्त दिवस आपण खात असेल तर मग त्रास होणार आहे. मग रुग्ण कंटिन्यू तो क्षयामध्ये पण जाऊ शकतो, त्याचं मेदचं हरण होऊ शकतं, मेदक्षय होऊ शकतो त्याचा जास्त, असं पण होऊ शकतं. म्हणून तर कोणती गोळी किती दिवस चालू आहे, किती दिवस घेतली, आयुर्वेदिक पण कोणती गोळी खातोय हे तुम्ही शोधा बरं का. नक्की पुढच्या वेळेस सांगा मला. 2 प्रश्न विचारलेत मी, आरोग्यवर्धिनीचा आणि हेतूचं सांगाल ना सगळे, कधी सांगाल. किती दिवस पाहिजे तुम्हाला हेतू आहे की नाही सांगायला. उद्या सांगा किंवा संडेला सांग, संडेला नाही येणार ना, नेक्स्ट फ्रायडेला सांगा, मी येतो. नंतर संमतीपत्र घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक OPD असू, IPD असू, कोणता पण पेशंट असू त्याचं संमतीपत्र घेणं फार महत्त्वाचं आहे, पुढं कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून. त्यासाठी तर पेशंटला मी असं म्हणतात की आयुर्वेदमध्ये इमर्जन्सी येत नाही किंवा पेशंट कोलॅप्स होत नाही किंवा काय, असं काही नसतं. पेशंट कोणता कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही, त्याच्यामुळे संमतीपत्र घेणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काय अडचण वाटते तुम्हाला केस पेपरमध्ये, अजून काय विचारा वाटतंय किंवा काय घेतलं नाही घेतलं पाहिजे असं. अजून पण महत्त्वाचे काही पॉईंट आहेत रिमेंबर करायचे की आपल्या प्रत्येक पेशंटला आपल्याला वाटतं की सोनोग्राफी नको करायला, एक्सरे नको करायला, ब्लड रिपोर्ट नको करायला, माझं नॉलेज खूप छान आहे, मला त्याच्यावरनं डिसीज कळाला आहे आणि मी त्याच्यावर ट्रीटमेंट देणार. तसं करू नका. जिथं गरज आहे तिथं सोनोग्राफी करा, एक्सरे करा, ब्लड रिपोर्ट करा. माझं इव्हिडन्स बेस आयुर्वेद बनवायचा असेल तर तुम्हाला पूर्वीचा रिपोर्ट आणि नंतरचा रिपोर्ट दाखवणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर स्पॉन्डिलोसिसची केस असू, पूर्वीचा एक्सरे किंवा MRI असेल तुमच्याकडे, नंतरचा असेल तरच तुम्ही म्हणणार ना बरा झाला आहे. की तुम्ही मला म्हणत होता तो हे दुखतं आहे, आता दुखत नाही आहे, त्याचं झाला बरा. तो बरा झाला आहे नाही झाला हे दुसऱ्यांना तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्हाला रिपोर्ट्स पाहिजेत. म्हणून तुम्ही एक्सरे, USG, ब्लड रिपोर्ट करायला बिलकुल घाबरायचं नाही आणि प्रत्येकाने करायचे. जिथं जिथं गरज आहे, जिथं जिथं आपल्याला शंका वाटते तिथं करायचं. आणि लिसन, पेशंट आला की पहिलं त्याचं ऐकायचं आहे, त्याला लगेच सुरू नाही करायचं बंबार्डिंग, सांग तुझं नाव, काय होतंय आणि किती वाजता उठतो आणि झोपतो आणि फार सुरू का केस पेपर संपेपर्यंत त्याला वाटतं की यार मला काय आजार होता, असं करतात पेशंट. असं नको व्हायला. म्हणून पेशंट आला की पहिलं त्याचं ऐका. तो ज्याच्यासाठी आला आहे तो पहिल्या 5 मिनिटातच आपल्याला त्याला जे महत्त्वाचं वाटतंय ते लगेच सांगणार. तो त्याचे हेतू आपण हिस्ट्री हे ते सगळं करून काढू शकतो, पण त्याचं पहिलं ऐका. 5 वाक्य तरी त्याची ऐका, जेणेकरून त्याला काय होतंय तो पहिलं आल्या तेच सांगणार, की तो असंच टंगळमंगळ नाही सांगणार. पहिलं ज्याचं मेन पेन जिथं आहे, जिथं ज्याचं दुखतंय ते तो पहिलं सांगणार. म्हणून पहिलं ते नोट डाऊन करा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तो काय म्हणतोय. उगीच आपण म्हणतोय काही पेशंट आले की काय नुसते बडबड करतात, बोर मारतात, तसं करायचं. ऐकायचंय, ऐकायचेच पैसे घेतो आपण.
ऐकायचं, त्यांचं पहिलं ऐकायचं, काय म्हणताय ते पूर्ण ऐकायचंय आणि मगच त्याचं रिॲक्ट द्यायचे. त्याचे रिॲक्ट द्या नका देऊ, पण नंतर केस पेपर सुरू करा. पहिलं म्हटलं तुमचं पहिलं मागचं पेज उघडणं महत्त्वाचं आहे की तुला काय होतंय, मग तू काय करतो आणि काय नाही आणि काय नाही आणि कधी उठतो कधी झोपतो, ते हे सगळं घेऊन झालं मग तुला काय होतंय तर त्याची एनर्जीच राहणार. पहिलं त्याचं ऐकायचं, पहिलं सगळं ऐकायचं, नंतर ते लिहून घ्यायचं सगळं. कारण की आपण जर त्याला तो आज म्हणतोय की मला दम लागतोय, मला थोडं छातीत धडधड होतीये, मला घाम पण येतोय, हे सगळं 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 जेवढी लक्षणं आहे ती सगळी लिहिली की तो जेव्हा पुढच्या फॉलोअपला येईल तेव्हा तेच आपल्याला त्याला परत विचारायचं आहे की तुला दम लागणं कसं आहे, तुला घाम येणं कसं आहे, तुला डोकं दुखणं कसं आहे, तुला धडधड होणं कसं आहे. का तुम्ही फक्त त्याला ते एकच लक्षण लिहिलं की हां हेच होतंय, हां ते पुढच्या आहे तो हां कमी आहे, पण बाकीची लक्षणं जी आपण त्याला विचारणार आहे ती पण तेवढी महत्त्वाची. म्हणून प्रत्येक तू जेवढं सांगाल ती सगळी 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 नोट डाऊन. पूर्ण पेज भरलं हे मागचं, पूर्ण पेज भरलं एकाच दिवसात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याला तो म्हणेल तेवढं सगळं सगळं विचारायचं त्याला. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला हेतू सापडणार नाही काही, पण तो जी सांगतो ना काय काय होणार आहे काय, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला तुम्हाला हेतू सापडू शकतो ज्याचा आपल्याला ट्रीटमेंटसाठी उपयोग होऊ शकतो. नंतर ऑब्झर्व करायचं आहे पेशंटला, तो बोलताना कसा घाबरतोय, भीती वाटते, त्याचा ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मानसिक तो कसा आहे. कारण की सगळं असतं व्यवस्थित आणि तो मेंटली स्ट्रॉंग नसतो, त्याच्यामुळे त्याला तो आजार होत असतात. मग तो मेंटली स्ट्रॉंग आहे का, कसा आहे, तर तो बेअर करू शकतोय का आजार, त्याला आता कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे, त्याचं बल कसं आहे, त्याचं बल व्यवस्थित आहे की नाही. मग त्याला जर पंचकर्माला आपल्याला पुटअप करायचं असेल तर ते त्याला सहन होणार आहे की नाही. जळू लावायचे असेल तर तो घाबरणार तर नाही ना. जळूच्या वेळेस बऱ्याच पेशंटचं तसं होतं, जळू दिसलं कीच नको 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 बाहेर बसतं म्हणतं, नको गोळ्या द्या. मग त्याला ते सहन होणार नाही, त्याला पटणारं तसं आपण सांगितलंय का त्याला, ते पण तसं सांगणे. किंवा एखादा व्हिडिओ दाखवा, फोटो दाखवा, दुसऱ्या पेशंटचं जळू लावणं चालू असेल तर त्याला ते दाखवा की बघा काहीच होत नाही, आजी झोपल्यात नॉर्मल. मग त्याला तेवढा कॉन्फिडन्स येईल. कारण की मन सत्वगुण जर त्याच्याकडे कमी असेल तर तुम्ही बाकीची ट्रीटमेंट करत बसाल आणि तो भीतीपोटीच त्याचं काहीच पाचणारच नाही. मग तसं पण नको आहे. मग त्याला ऑब्झर्व करणं महत्त्वाचं आहे, तो कसा बोलतोय, कसा वागतोय, नुसता असं बसले इकडे तिकडे असा वाद प्रकोप झाल्यासारखा करतोय का, की ठम्म सारखा बसल्यानं आपण एवढी बडबड करतोय आणि त्याची काहीच रिॲक्शन नाही आहे, असं तर नाही ना. म्हणून त्याला ऑब्झर्व करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरनं आपली प्रकृती पाहणं त्याची महत्त्वाचं आहे. म्हणून ते पण ऑब्झर्वमध्ये. मदर टंग ऑफ पेशंट, आता ह्या सगळा केस पेपर झाला मराठीमध्ये आणि आला तुमच्याकडे एक कर्नाटकचा पेशंट, मग तुम्ही कसं करणार? हा मराठीत विचारणार का कन्नडमध्ये विचारणार का हिंदीत विचारणार? ट्रान्सलेटर ठेवा, चांगला ऑप्शन आहे ना. मग ट्रान्सलेटर ठेवा, गुगल ट्रान्सलेट करा आणि त्याला विचारा. हां, तो ठेवायचा किंवा गुगलला करा ना. इकडं वाक्य बोललं की ते गुगल दुसरीकडे बोलणार. मग ते महत्त्वाचं आहे. मदर टंग पेशंटची येणं महत्त्वाचं आहे ना. आपण जी लक्षणं लिहिणार आहे ना की तुम्हाला काय झालंय, कसं झालंय, काय काय होतंय, ते त्याच्या भाषेत लिहा. तो म्हटलाय ताप येतोय आणि तुम्ही लिहिलं ज्वर, असं नाही लिहायचंय. मी केस पेपरवर तरी पेपरमध्ये लिहा तुम्ही. इथं एक केस पेशंट घेताना ओपीडीमध्ये तसं लिहू नका. तो म्हणतोय दम लागतोय तर दम लागतोय लिहायचंय. तो म्हणतोय कंबर दुखती तर कंबर दुखतीच लिहायचंय. कोणता स्तंभन असं काही लिहू नका. पुढच्या त्यालाही विचारायला आपल्याला हे तो पण सांगणार. त्याच्या मातृभाषेमध्ये पेपर पाहिजे आणि त्याच्या मातृभाषेमधलीच लक्षणं आपण लिहिली पाहिजे. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. डोंट थिंक अबाउट मेडिसिन. तो पहिलं सांगितलं त्याने एक लक्षण की मला जरा सर्दी होती की झालं, आपल्या लगेच मागं मेडिसिन तयार बॅक माइंडला. हां झालं, एक तर झाला आहे, तो फलादी तर देणारच आपण. चला हां चला हे सोपं आहे, चला आता होऊन जाईल, याचं काम फत्ते बरा होतोय माझ्याकडनं. जरा मेडिसिन तर आहे, माझ्या काय म्हणतात माझ्या ह्याच्यामधला पेशंट आहे, मी बरा करू शकणार. असं करायचं नाही आहे. मेडिसिनचा विचारच करायचा नाही. पूर्ण केस हिस्ट्री किंवा केस पूर्ण संपेपर्यंत नो मेडिसिन पूर्ण ब्लॉक करून ठेवायचा आपला तो मेंदू, की मेडिसिनचा विचारच करायचा नाही. मग तो जेवढी लक्षणं सांगाल तेवढ्याची ते तुम्ही प्रत्येक मेडिसिन 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 बॅक माइंडला करत राहिलं की मग शेवटी गडबड होणार. मग ते आपल्याला ते पण कन्फ्यूज करणार आपला हेतू शोधण्यात पण. आपण जर पहिलंच मेडिसिन मागं ब्लॉक केलं ना की हे लक्षणं झालं मेडिसिन ओके, तर लगेच थोडंफार लिहून ठेवलं आता ह्याला हे तर द्यायचंच आहे. असं केलं की आपलं सगळी हिस्ट्री बिघडणार, त्याचा हेतू बिघडणार, त्याची संप्राप्ती भंग करण्याला आपल्याला पूर्ण
डोअर बंद होणार, संपृक्ती भंग करायचे. म्हणून पहिलंच लगेच मेडिसिन मनामध्ये करायचं नाही. यस नो पेशंटला करायचं, यस नोचे प्रश्न विचारायचे नाही सारखे सारखे. हे होतं का रे, नाही का, हां हे होते का, नाही का, हे होते का, हो हे होते का, नाही, असं करायचं नाही. सजेस्टिव्ह प्रश्न विचारायचे त्याला सजेशन आलं पाहिजे त्याच्यातून. असे ट्रीटमेंट टेकन हिस्ट्री तुम्हाला सांग. टेल अबाउट व्हॉट टू ईट. पेशंटला आता ते ही सगळी हिस्ट्री घेतल्यावर तुम्ही तिथंच लगेच नॉनव्हेज हॉटेलला 2 वेळेस 3 वेळेस जातो, हे खाऊ नको रे, ते खाऊ नको, हॉटेलचं नको, तिथंच सुरू करायचं नाही. त्याचं पूर्ण पेशंट हिस्ट्री घ्यायची. तो म्हटलं मी 10 वाजता उठतो, तर लगेच तिथं 10ला नको उठू, 5ला उठायचं, असं नाही करायचं. तिथं पूर्ण पहिली हिस्ट्री घ्यायची, संपवायची. काउन्सिलिंग आपल्या नंतर येणार आहे. फक्त पहिलं आपण ग्रास्प करायचं आहे, काय पेशंट बोलतोय, काय काय सांगतोय. तुम्ही तिथं सकाळी उठतो का 10 वाजता का, 6ला उठ खाली, हां लगेच व्यायाम करत जा. व्यायाम नाही करत, हॉटेलचं नको जेव, हे नको. ह्याच्यातनं आपण सगळं चुकणार आहे. आपलं डायग्नोसिस चुकणार, आपला हेतू चुकणार, आपल्याला काही सापडणार नाही. कारण की आपण ते तिथंच आपण बरं करायला निघालोय लगेच पेशंटला. म्हणून ते पूर्ण ऐकायचं आहे पहिलं, आणि नंतर शेवटी सगळ्याचं सारासार विचार जो आपण 5 वर्ष घालवली आयुर्वेदामध्ये, त्याचा सारासार विचार करून शेवटी मग ट्रीटमेंट लिहायची. ते पास्ट हिस्ट्री, हेतू, ते पण तेच सांगितलंच, पास्ट हिस्ट्री आणि हेतू कसा असा. बाकी अजून काय शंका तुम्हाला केस पेपरमध्ये? नाही ना, ओके का मग? थांबायचं का मग? अजून काय विचारायचंय केस पेपरमध्ये? 1-2 शंका ह्याच्यामध्ये? अजून काय महत्त्वाचं वाटतंय तुमचं पेशंटबद्दल? अजून काय महत्त्वाची गोष्टी आपण याच्यामध्ये पण पेपरमध्ये पण आपण मिस होऊ शकतात, अशा गोष्टी काय वाटतात तुम्हाला? येस, परफेक्ट. अजून हेच उत्तर अपेक्षित होतं. घरातलं वातावरण कसं आहे, आपण मुद्दा त्याच्यामध्ये कंपल्सरी पाहिजे. घरात तुमचे भांडणं होतात का सारखी, सिनियरचं बॉदरेशन आहे का किंवा बाकीचं आहे का, हे विचारणं महत्त्वाचंच आहे. आणि आजच्या घडीला तर फार महत्त्वाचं आहे. हाच मुद्दा आहे जो मिस होऊ शकतो याच्यातून, तो पण ॲड करायला काहीच हरकत नाही. ओके, बेस्ट लक फॉर युअर फ्युचर. आयुर्वेद विल गिव्ह यू वॉट एव्हर यू ड्रीम ऑफ. ओके, थँक्यू. थँक्यू सर. तुमच्या आता लक्षात आलं असेल केस टेकिंग घेण्याची पद्धत जी आहे ती सरांनी बऱ्यापैकी मला असं वाटतं की बेसिक त्याच्यातलं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. केस टेकिंग खूप प्रकारे घेता येते, खूप डीप घेता येते. पुण्यामध्ये एक पूर्वी वैद्य होते, ते 2-2 दिवस केस टेकिंग घ्यायचे, 2 दिवस, आणि मग त्या पेशंटची औषधं 8 दिवसांनी निघायची. अशी सुद्धा एक पद्धत आहे. लक्षात, म्हणजे केस टेकिंग किती व्हास्ट असू शकते. किंवा होमिओपॅथीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल केस टेकिंग खूप व्हास्ट. त्यामुळे केस टेकिंग आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये, ओपीडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वेळ जो द्यायचा आहे तो केस टेकिंगला द्यायचा. कारण जेवढा वेळ तुम्ही रुग्णाच्या बरोबर राहाल, त्याच्या सहवासात राहाल, तेवढा वेळ सहवासानेच मैत्री वाढते ना. आता आपण ज्यावेळेस कॉलेजमध्ये असतो, ज्या मित्रमैत्रिणींबरोबर असतो, तर जसं आपण त्याचा सहवास वाढवायला लागतो तसं तसं तो व्यक्ती आपल्याला कळायला लागतो. सुरुवातीला काही लोक आपल्याला आकर्षक वाटतात, पण त्याच्या जवळ गेल्यावर आपल्याला असं लक्षात येतं हे आकर्षक फक्त दिसायला आहे, पण स्वभावामध्ये ती तेवढी आकर्षक नाही, किंवा स्वभावामध्ये ती तेवढी आपल्याला कम्फर्टेबल नाही, मॅच होणारे नाही, आपली वेवलेंथ जुळणारी नाही, असं लक्षात येतं. असंच आपल्या रुग्णाच्या बाबतीत पण घडत असतं. सगळेच पेशंट आपल्याकडून औषधं नाही घेत, सगळेच पेशंट आपल्याकडून 100% बरे होत नाहीत. आपली ज्या रुग्णाबरोबर वेवलेंथ जुळते, आपली नाळ ज्या रुग्णाबरोबर जुळते, तो रुग्ण आपल्याला आयुष्यभर कधी सोडत नाही, असं नेहमी लक्षात ठेवायचं. कारण तो एक विश्वास, तो एक समाधान, ती एक वृत्ती, ती एक पद्धत डेव्हलप झालेली असते. रुग्णाला तुम्ही कळता आणि तुम्हाला रुग्ण कळतो, याच्यासाठी रुग्ण सहवास फार महत्वाचा असतो. तुम्ही लक्षात घेतलं असेल ओपीडीच्या पेशंट्समध्ये एवढे फरक दिसत नाहीत, पण आयपीडीच्या पेशंट्समध्ये फरक जास्त दिसतात. वेगळं आपण काही करत नाही,
पण काय घडलेलं असतं तर रुग्ण सहवास घडलेला असतो. कोणाकोणाचा घडलेला असतो? आपल्या कन्सल्टंटचा, आपल्या औषधं देणाऱ्याचा, औषधं बघणाऱ्या स्टाफचा, पंचकर्म करणाऱ्या स्टाफचा, मावशीचा, ह्या सगळ्यांचा. आणि ह्या ए बाजूला असलेली सगळी जी लोक आहेत ही बी बाजूला असलेल्या रुग्णाला बरं करण्याच्या उद्दिष्टाने त्याच्या जवळ गेलेली असतात. त्याच्यामुळे मग तो जो सहवास आहे आणि त्या सहवासातून त्याला आरोग्य मिळत असतं. त्याच्यामुळे रुग्ण सहवास सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच वेळा आपण फार टेक्निकली काही ठिकाणी ट्रीटमेंट्स होते, एवढे लक्षण आहेत याची, ही औषधं एवढी घ्या आणि संपवा, असं बऱ्याच वेळा होतं. किंवा आपण पण कधी घाईमध्ये असं करतो आणि सोडून देतो. तुमच्या लक्षात येईल जिथं आपण एकदम फार प्रोफेशनली करतो तिथं तो रुग्ण सुद्धा तुमच्याकडे तेवढ्याच प्रोफेशन्सनी बघत असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही एक कुटुंब म्हणून बघता, आपल्या शास्त्रामध्ये वर्णन आले रुग्णाला पुत्रवत समजावावं. मग पुत्रवत म्हणजे आपण आपल्या मुलाची किती नटखट त्याचे सहन करतो. कधी तो रागवतो, कधी चिडतो, कधी धिंगाणा घालतो, कधी चांगलं वागतो, म्हणजे तू कसंही बिहेव करतो तरी सुद्धा आपण त्याच्यावर द्वेष नाही धरत, प्रेमच ठेवतो. म्हणजे तो कसाही वागला. रुग्ण पण असे अनुभव करतात ना आपल्याला. कोणी औषधच घेत नाही, कोणी पथ्यच पाळत नाही, कोणी आल्यावर आरोगंटली बोललेलंच, कोणी समजूनच सांगणार नाही, कोणी तुम्ही समजवलेलं तो समजून घेणार नाही, असं होईल ना. म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकाराने तो रिॲक्ट होईल. जसं आपलं लहान मुलं आपल्याला रिॲक्ट होतं तसं. पण त्यावेळेस आई वडिलांचं काय, नाही बाबा माझं मूल शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक दृष्ट्या चांगलं डेव्हलप झालं पाहिजे, ही जी मानसिकता असते तीच मानसिकता आपण आपल्या पेशंटच्या बाबतीत डेव्हलप केली पाहिजे. म्हणजे हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक कसा दृढ होईल, कसा सुदृढ होईल आणि कसा निरोगी होईल, अशी जर भावना आपण ठेवली तर तो पेशंट तुम्हाला आयुष्यभर सोडत नाही. भरपूर आयुर्वेद सेंटर्स येतील, भरपूर सिस्टीम्स येतील, भरपूर प्रोफेशनल्स व्ह्यूज येतील, पण एक सहवास आणि त्या सहवासातून घडलेला पेशंट, त्याच्यातून झालेला पेशंट बरा झाला तो कधी तुटत नाही. त्यामुळे केस टेकिंगमध्ये सगळ्यात मोठा चान्स असा असतो की तुमचे रिलेशन डेव्हलप करणं. आणि ते करत असताना सरांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे आपण ऑब्झर्व करणं, येस नो मध्ये उत्तर न देणं, पहिलं त्याचं ऐकून घेणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण आलं की हां सरांनी सांगितलं तसं, तर त्या गोष्टीवर जास्त फोकस करतो. तर त्या कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे हे सांगितलं आणि तुम्हाला समजलं असं आपण कन्सिडर करूयात. आणि सरांनी वेळात वेळ देऊन आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचं निर्विकार आणि सगळ्या इंटर्न्स टीमतर्फे मनापासून आभार. धन्यवाद. सरांचा छोटा आपण एक सत्कार करूया. अजून एकदा प्रेस कर, फक्त बस.